नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 31 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव सोंत कांदा मार्केटला। मित्रांनो, महिन्याचा शेवटचा दिवस आहे, बघू काय बाजार भाव निघतो। आजची आवक टोटल सांगतो तुम्हाला। ग्राउंड वरती 2.5 लाईनी ट्रॅक्टरच्या, इकडे शेड मध्ये 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आणि इकडे एक लाईन पिकअपची। टोटल आवक मित्रांनो आज 400-500 मध्ये। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। तर मित्रांनो, आज पण थोडंसं भावामध्ये बदल झालेला आहे। दिवसांदिवस भावामध्ये दररोज बदल होतोय आणि आज काय बदल झालाय, भाव कमी झाले का वाढले ते तुम्हाला बाजार भाव बघूनच कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघूनच कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप कुठंच करू नका। मालानुसार बाजार भाव जात असतो, जशी क्वालिटी राहील तसा बाजार भाव निघणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून घ्या, कारण की आपण दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती टाकत असतो। व्हिडिओ लाईक करा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग आपण बघतोय। बघू शकून क्वालिटी कांद्याची किती गेलं? 1313 1313 रुपये। कुठला आहे कांदा? पालखेडचा कांदा आहे। 1313 रुपये जाईल, 1313 रुपीज। बरं, पावती बघू शकतो तुम्ही। 1313 जाईल, 1330 जाईल, सॉरी। ठीक, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे ना? ठीक, पुढे बघू शकतो तुम्ही। 1400 रुपये जाईल, 1400 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 1400 रुपये। कुठला आहे कांदा? दोडंब। दाखव बरं पाहू। 1400 रुपये बघू शकतो, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? रेग्युलर आहे। शिल्लक किती कांदा अजून? जमा आहे 2 ट्रॅक्टर। बरं, 2 ट्रॅक्टर, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1230 1230 जाईल, 1230 रुपीज। कुठले आपण? 1246 जाईल का? 1246 रुपीज, 1246। कुठला आहे कांदा? दोडंबा। बरं, किती राहील शिल्लक अजून? 2 गाड्या भरतील। 2 गाड्या भरतील। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू शकतो तुम्ही। 50 ते 55 साईज आहे, मीडियम साईज मध्ये कांदा आहे। काय भाव गेला? 1352 रुपये, 1352 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरपाडा। आणि बियाणं सावरगाव। अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, सावरगावचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी, एक साईज माल आहे। किती शिल्लक कांदा अजून? आवरलं, शेवटची गाडी, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। 50 ते 55 साईज आहे कांद्याला। काय गेलं? 1500 रुपये फक्त, 1500 रुपीज, 1500 रुपये। कुठला आहे कांदा? मुंगसारा, नाशिक। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, मुंगसारा नाशिकचा कांदा आहे। शिल्लक किती कांदा अजून? आवरलं, ठीक। बघू शकतो मी, मीडियम साईज कांदा आहे। काय भाव गेलं? 1326, 1326 रुपीज, 1326। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, ठीक। पुढं बघू शकतो तुम्ही। 55 ते 60 साईज आहे कांद्याला। किती गेलं? 1565, 1565 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? गजाननचं बियाणं आहे। दिवाळी आधी होते का तुम्ही? किती गेला होता कांदा? 1100 रुपये ना? 1100 रुपये गेला होता आधी, बघू शकतो तुम्ही। आणि किती 300-400 ने आज चांगलं गेलं है ना? बरं, ठीक। कालपेक्षा पण चांगलं गेलं। काल किती गेलं होतं? डाऊन झालं। काल किती गेलं होतं? अच्छा अच्छा, हां, ठीक आहे। बरं, आणि शिल्लक किती असेल कांदा? बरं, बियाणं कोणतं बोलले याचं? गजाननचं बियाणं आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही, ठीक। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1391, 1391 रुपीज। कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे। किती शिल्लक कांदा अजून? 2-4 गाड्या, ठीक, ओके, धन्यवाद। काय भाव गेला दादा? 1390, 1390 रुपीज। मीडियम गोल्टा मिक्स आहे, 1390। कुठला आहे कांदा काका? अच्छा, नांदुर्डी। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे, नांदुर्डीचा कांदा आहे। किती कांदा अजून?
आवरलं शेवटचं आहे. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला मला? 1390 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? घरगुती. बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा. शिल्लक किती असेल कांदा? एक दोन गाड्या असतील. बरं ठीक आहे. ओके. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. काय भाव गेलो? 1200 1375 1375 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबर. ठीक आहे. 1375. किती अजून माल? 8 गाड्या. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज. काय वाटतं आज बाजार भावाबद्दल? कालपेक्षा कमी. कितीने कमी झालं वाटतं? 200ने कमी झालं असं. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी 50 ते 55 साईज. गोल्टा मिक्स आहे. मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय भाव गेला? 1330 1330 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट ततानी. बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1425 रुपये 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं आता? येल्लोराचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1451 जायले 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? भिवंडी पाडे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1352 जायले 1352 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुतीचं बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1250. गोल्टी 1250 रुपये जायले 1250 रुपीज. आज गोल्टी चांगली गेली. मातेरेवाडी ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक. काय वाटतं? चांगली गेली गोल्टी आज आहे ना. बरं. पुढं बघू. बघू शकतो मी मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय गेलं रे? 1400 रुपये. कुठले आपण? शिंदे दिगर. 1400 रुपये 1400 रुपीज. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं. ठीक. शिंदे दिगर. किती गेलं? 1376. बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे. शिंदे दिगर 1376 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. ठीक. शिंदे दिगर ना. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही खाद आहे. किती गेले दादा? 360 रुपये 360 रुपीज खाद आहे. कुठले आपण? कळवण ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. 50 ते 55 गोल्टा मिक्स आहे याच्यात. किती गेलं काका? 1421 1421 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणेरचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी. बरं. लोणेरचा कांदा आहे. ठीक. पुढं बघू. किती गेलं? किती भाव गेला? 1521 1521 रुपीज. 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? शेवगे. बियाणं कोणतं होतं याचं? मुलकांचं बियाणं आहे ना. ठीक आहे. मुलकांचं बियाणं आहे. बघू शकतो मी. शेवगे. बरं. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1399 1399 रुपीज. लगभग 1400 रुपये. कुठले दादा आपण? पिंपळनेर. बरं. साक्री तालुका. ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं. शेजारी कोण आहे? काय गेलं? 1391 1391 रुपीज. 1391. कुठला आहे कांदा? पिंपळनेर ना. ठीक आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पिंपळनेर. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1600 रुपये 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे.
पुढं बघू काय गेलं 1426 1426 रुपये 1426 रुपीज नांदुर्डी. बरं बियाणं ठीक आहे घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. ओके धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं 1541 जाईल 1541 रुपीज. कुठला आहे कांदा सय्यद पिंपरी. काल होते का तुम्ही परवा किती गेलं होतं 1530 आणि आज किती गेलं 1541 सेम जाईल ठीक आहे 1541 रुपीज. बियाणं कोणतं होतं दादा याचं गावठी बियाणं आहे ठीक आहे धन्यवाद. पुढं बघू काय भाव गेलो 22 जाईल. बघू शकतो मी 22 2222 रुपये 2222 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. एक साईज माल आहे 50 ते 55 साईज माल आहे. कुठला आहे कांदा मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं याचं राधिकाचं बियाणं आहे. मांगी तुंगीचा कांदा आहे ठीक आहे धन्यवाद. बघू शकतो मी 1990 रुपीज जाईल 1990 रुपये. कुठला आहे कांदा मांगी तुंगी. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 55-60 साईज आहे कांद्याला. सुपर माल आहे. बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे येल्लोरा गुलाबी ठीक आहे धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1600 रुपये 1600 रुपीज 1600 रुपये जाईल. कुठला आहे कांदा वडाळी भुई ठीक आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणं आहे वडाळी भुई. पुढं बघू काय गेलं 1604 रुपये 1604 रुपीज 1604 रुपये. गोळा माल आहे 65-70 साईज आहे. बघू शकतो मी 60-65 70 पर्यंत साईज आहे. कुठला आहे कांदा पंचकेश्वर ना. आणि याचं बियाणं कोणतं होतं अंबर ठीक आहे अंबरचं बियाणं आहे पंचकेश्वरचा कांदा आहे. बघू शकतो 1600 किती बोलले 1604 रुपये ठीक. पुढं बघू